नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. शाळेला सुट्टी लागल्यानं खासगी ट्रॅव्हल्सनं आपल्या कुटुंबियांसोबत गावी येणाऱ्या आदिती ब्रिजेश डिंगणकर या अवघ्या 7 वर्षाच्या चिमुरडीवर काळाने घाला घातलाय. 1 मे रोजी सकाळी 7 वाजता खेड तालुक्यात हृदय हेलावून टाकणारा अपघात घडला. गोरेगाव मुंबई येथून आदिती कुटुंबियांसोबत गुहागर तालुक्यातील जामसूद या गावाकडे MH48 BM 1340 या क्रमांकाच्या स्वामी छाया या खासगी ट्रॅव्हल्सनं येत असताना कशेडी घाट उतरल्यानंतर बस पंक्चर झाल्याचं चालकाला जाणवलं. नातूनगर बस स्टॉपवर पंक्चरच्या दुकानासमोर महामार्गाच्या अगदी कडेलाच बस उभी करून पंक्चर काढण्याचं काम सुरू असताना बसच्या उजव्या बाजूला पाठीमागील खिडकीला डोके टेकून आदिती झोपली होती. याच दरम्यान पाठीमागून भरधाव वेगाने येणारा पिकअप टेम्पो बसच्या खिडकीला जोरदार घासून गेला. त्याच खिडकीला डोके टेकून झोपलेल्या आदितीच्या डोक्याच्या अक्षरशः चिंधड्या झाल्या. आदिती ही मुंबई गोरेगाव येथील आदर्श विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकत होती. तिचा पहिलीचा निकाल लागला, ती पास झाली आणि तिला उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली. गावाकडे त्यांच्या नातेवाईकांचं लग्न असल्यानं आणि शाळेला देखील सुट्टी लागल्यानं ते आपल्या कुटुंबियांसोबत गुहागरला जात असतानाच तिच्यावर काळाने घाला घातला. या प्रकरणी पिकअप टेम्पो चालक विश्वास धोंडीराज देसाई वय वर्ष 59 राहणार मालाड मुंबई याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रत्नागिरी. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.